ना आयुष्यामध्ये आहे ना, चांगल्या माणसालाच नावं ठेवली जातात. वाईट माणसाला कोणी नावं ठेवत नाही आणि वाईट माणसाला कोणी काही बोलतही नाही. सगळे म्हणतात जाऊ दे मरू दे, त्याच्या कुठं नादी लागत बसायचं. ओके नाही. आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात. बाबळीच्या झाडाला मारतात का? नाही. आणि बाबळीच्या झाडाकडे लोक जात पण नाहीत. आंब्याच्या झाडाखाली तर खूप गर्दी असते. आंबे आले ना आले तोच लोक आंब्याच्या झाडाखाली गर्दी करायला लागतात. म्हणजे असंच आहे, चांगल्या लोकांना लोक नावं ठेवतात आणि वाईट लोकांकडं जात पण नाहीत. म्हणजे वाईट लोकांच्या नादी लागत नाहीत, त्यांच्या झाडाच्या सावलीला देखील जात नाहीत. ते काय म्हणतात, नको बाबा, त्यांच्याशी कोण संबंध ठेवणार, ते फार फटकळ तोंडाचे आहेत, फार भांडखोर आहेत, असं बोलतात. हो की नाही. आणि चांगल्या माणसाला जरी लोक बोलली तरी पण ते म्हणतात नाही, ती व्यक्ती फार चांगली आहे, समजदार आहे, ती आत्ता जरी काही बोलली नाही पण वेळ आल्यावरती बोलणार. म्हणजे काही काही लोक कसे पटकन बोलून मोकळे होतात, भांडतात नाही का, राग धरतात मनामध्ये आणि मग तो आपल्याला भांडणातून घाणेरडं बोलून ते व्यक्त करतात. पण काही अशा जगात व्यक्ती आहेत की ते भांडत नाहीत. ते म्हणतात वेळ आल्यावर उत्तर देऊया. आणि आयुष्यामध्ये वेळ तर कधी ना कधी येणारच असते, असं नाही की वेळ येणार नसते. दगडादगडाच्या गाठी भेटी होतात. तर आपण तर काय माणसं आहेत. ओके. मग वेळ आल्यावर, वेळ येते तेव्हा माणसाला तोंड दाखवायचं हे होतं का, की नाही बाबा मी ह्या व्यक्तीच्या समोर कसं जाऊ, कारण मी ह्या व्यक्तीला इतकं घाण बोललो, ह्या व्यक्तीशी मी असं वागलो, ह्या व्यक्तीला मी इतक्यांदा असं केलं, इतक्यांदा इतका त्रास दिला. मग ते माणूस आपल्याच मनात लाज बाळगतं आणि ते आपल्या समोर येत नाही. म्हणजे चांगल्या माणसाच्या समोर ते कधीच जात नाही. त्याच्या मनात आता मी काय बोलू, हां, आणि बोललं तर माझाच कमीपणा होईल नाही का, म्हणून तो ताटच राहतो आणि तो तसाच वाईट राहतो. तो वाईट माणसाला वाईटच राहू द्या, चांगल्या माणसाला कोणी नावं ठेवत नाही, एवढं मात्र खरे. थोडं सहन करावं लागतं. उद्या आहे दसरा. दसरा म्हणजे वाईट गोष्टींचा नाश. दसरा म्हणजे खराखुरचा रावणच जाळला पाहिजे असं काही नाही. आपल्या मनातल्या वाईट कल्पना, वाईट इच्छा, वाईट बोलणं ह्याचं पण तुम्ही दहन केलं पाहिजे नाही का. आपल्या कोण सिगरेट पित असेल, कोण दारू पित असेल, कोण काय करत असेल, कोणाला कसले नाद असेल, ते पण रावणासारखेच आहेत, त्याचं तुम्ही दहन करा. कोण लोक विनाकारण भांडत असतील, निंदा करत असतील, चाहड्या चुगड्या करत असतील, त्याचं तुम्ही दहन करा. म्हणजे रावण असा काय 10च मुखाचा रावण असा जाळला पाहिजे असं काही नाही. आपल्या घरातल्या, आपल्या गोष्टीचा, आपल्या घाणेरड्या वृत्तीचं आपण रावण दहन केलं पाहिजे. ह्याला म्हणतात रावण दहन. आता पहिल्यासारखं तर होणार नाही, पण आता माणसातला रावण आपण नष्ट केला पाहिजे आणि दसरा साजरा केला पाहिजे. हो की नाही. बरोबर आहे का नाही माझं?